आतापर्यंत बघितलं हे सिंगापूर हे फक्त एक 58 ते 65 किलोमीटर मध्ये पसरलेलं आहे, परंतु इकडची डेव्हलपमेंट आपण बघितली तर भरपूर अशी डेव्हलपमेंट आहे आणि टुरिस्ट प्लेस पण आहे, IT पण आहे, बाकीच्या कन्स्ट्रक्शन लाईन, म्हणजे इथे पण असं नाही की फक्त टुरिस्ट वरतीच चालतं, बाकीचे पण जॉब्स वगैरे आहेत. पण इकडचं 50% बोलायला तर 50 ते 70% बोलायला तर आपण टुरिस्ट प्लेसच आहे आणि तिथूनच इथला रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो. सिंगापूर आपण शब्द ऐकला की आपल्याला पहिल्यांदा वाटतं की यार सिंगापूर कशी मोठी कंट्री असेल आणि तिकडचं म्हणजे स्वच्छता वगैरे ते तर आहेच. इथे तुम्ही बघितलं असेल तर 10-10 मीटर वरती प्रत्येक डस्टबिन भेटेल आणि आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल तर भरपूर अशी स्वच्छता आहे. इथं ट्रॅफिक रूल्स फॉलो केले जातात आणि जे इकडच्या लोकांवरती इथल्या गव्हर्नमेंटचे जे निर्बंध आहेत ते एकदम कडक आहेत. म्हणजे इथं लोक एखादा क्राईम करताना किंवा एखादी चुकीची गोष्ट करत असताना 100 वेळा विचार करतात आणि त्याच वेळेस पुढची गोष्ट करतात. आता मी आपल्या इंडिया सोबत हे कम्पेअर करत नाहीये आणि परंतु बाहेर आल्यानंतर ना आपल्याला समजतं की यार आपण कुठे आहोत आणि हे दुसरे देश कुठे गेलेले आहेत. इकडे पण फ्रॉड वगैरे चालतात, पण आपल्या इकडचं फ्रॉड जे चालतात त्याची तुलना आपण कुठेच करू शकत नाहीत. तर अशा पद्धतीने इकडची डेव्हलपमेंट आहे. भरपूर सारे टुरिस्ट इथे बघण्यासाठी येत असतात. मध्ये जर आपल्याला राईड करायचे असतील तर जवळजवळ आपल्याकडे $100 ते $150 पाहिजेत. त्याच वेळेस आपण प्रत्येक राईड करू शकतो. जसं की मी तुम्हाला बोललो लोणावळ्यामध्ये इमेजिक वगैरे आहे, त्याच्यापेक्षा भारी भारी राईड्स आहेत इथे. तुम्ही जर युट्यूब मध्ये पण अजून सर्च केलं तर तुम्हाला त्या राईड्स भेटतील. कारण मी ज्यावेळेस जॉब करत होतो त्यावेळेस युनिव्हर्सल स्टुडिओ पूर्ण राईड्स आम्ही मित्र इथे केल्या होत्या. परंतु इकडे सगळा कसिनो आहे, हा बघितला असाल तुम्ही तर कसिनो आहे, तिथून एंट्री करू शकता. तिथं पण जे कोणी इथे जॉब करतात त्यांचा ID वगैरे चेक करूनच आतमध्ये सोडलं जातं. अशा पद्धतीचं आहे. इथे हा रिसॉर्टवर सँटोसाचा एक स्टॅच्यू आहे आणि तिथे समोर तुम्ही बघता कसिनो, त्याच्या आतमध्ये तिथं जाण्यासाठी एंट्री आहे. तिथे काहीतरी त्यांचे रूल्स रेग्युलेशन असतात. त्यापासून भाई कमीत कमी 5 ते 6 किलोमीटर वॉकिंगच चालू आहे आणि आपण युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये आहे. सकाळी म्हणजे जे थोडं मी पॅकिंग घेऊन आलेलो वगैरे बनवून दिले थोडेसे ते खाल्ले आणि सकाळपासून फिरतोय. तर आता इंडियन रेस्टॉरंट बघून तिकडे जेवण करून घेऊ आणि नंतर संध्याकाळी परत भगवानकडे पण जायचंय. भगवान ज्या हॉटेलमध्ये काम करत आहे ते हॉटेल पण मी तुम्हाला दाखवतो. सिंगापूर मधलं सगळ्यात मोठं हॉटेल मरीना बे सँड्स ते हॉटेल आहे. आणि अजून तुम्ही जर इकडे बघाल तर अशा पद्धतीचं काही बनवलेलं आहे, ते लोक बसू पण शकतात. आणि हा जो पंजाबी भाऊ आहे आपला त्याला फोटोचा भरपूर नाद आहे. मला फोटो जास्त काही आवडत नाही त्याच्यामुळे मी काही फोटो काढले नाही, पण सकाळपासून याने मला फोटोग्राफरच बनवलंय. ठीक आहे, त्याला पण जोडीदार नव्हता, मला पण जोडीदार नव्हता, म्हणून म्हटलं चला आहे सोबत. मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत वॉटरम पार्क या मेट्रो स्टेशनला. आता आपण मगाशी इथे खाली जे हार्बर फ्रंट दिसतंय त्या ठिकाणी होतो आणि आता वॉटरम पार्कवरून आपल्याला इंटरचेंज आहे. तर मी आता चाललेलो आहे मरीना बे सँड्सला. तर इथं ज्यावेळेस आपण येतो मेट्रो स्टेशन, इथे दोन लाईन आहेत. म्हणजे एक आता इकडे तुम्ही बघाल तर म्हणजे पर्पल लाईनच दोन्ही पण आहेत, पण या वेगवेगळ्या ठिकाणी जातात. तर इकडे पण एक आहे स्टेशन आणि ह्या साईडला पण एक स्टेशन आहे. परंतु मग आपल्याला इथे मोबाईलमध्ये पण मॅप घेऊ शकतो किंवा प्रत्येक मेट्रो स्टेशनवरती इथे मॅप पण आहेत. त्याच्यामुळे जे ट्रॅव्हलिंग करतो आपण इंटर सिंगापूर, तर आपल्यासाठी ते इझी जातं खूप. तर आता मरीना बे सँड्सला जायचं तर आम्ही पण तेच केलं. आधी मॅप चेक केला, मग हार्बर फ्रंटमधून वॉटरम पार्क ही पर्पल लाईन घेतली ना. आता आम्हाला जी आहे ती पुढची ती ब्राऊन लाईन आहे. तर आता आम्ही जात आहे मरीना बे सँड्सला. आता आपण मेट्रो स्टेशनमध्ये तुम्ही बघू शकता इथे ड्रायव्हर नाही आहे मेट्रोला, म्हणजे सगळं जे काय चालतं ते ऑटोमॅटिक चालतं. आता ही समोरच्याच दिशेने चालू आहे आणि ते ड्रायव्हर वगैरे कोणी नाही आहे. तर पूर्णपणे डिजिटल अशी मेट्रो आहे इकडचे आणि पूर्ण अंडरग्राऊंड मेट्रो आहे.
तर आपण आता वॉटर पार्कमधून मरीना बेसाठी निघालोय. विदाऊट ड्रायव्हरची मेट्रो चालू आहे. सगळं डिजिटल आहे. हे आलेलं आहे नवीन नेक्स्ट स्टेशन. आपण आलो आहोत मरीना बेला. हे मेट्रो स्टेशनचं एक्झिट आहे मरीना बेचं. आणि बाहेर आलं तर आपल्याला असा काही नजारा पाहायला भेटतो. या सगळ्या उंच उंच बिल्डिंग. आणि आपल्याला जे जायचं आहे ते जे समोर दिसते ते हॉटेल आहे. आणि मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे आपल्या व्हिडिओमध्ये भगवान म्हणून मित्र भेटला होता तुम्हाला, तर तो इथे जॉब करतो. आलो आहोत गार्डन बाय द बे. वन ऑफ द बेस्ट सिंग आहे सिंगापूरमधली. इथे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे इथे प्रकार काउंट करू शकत नाही आपण, तेवढ्या प्रकारचे आपल्याला फुलं झाडं हे दिसणार आहे. त्याचं नावच आहे गार्डन बाय द बे. बघू शकता. इथं एक अजून एक गोष्ट मला आवडते सगळ्यात जास्त, ती म्हणजे ते बघा समोर जो रनिंग करतोय. आता वाजले 4 इव्हिनिंगचे. आणि असं नाही की फक्त 4 वाजताच, म्हणजे मी ज्यावेळेस इथं काम करायचो दुपारी 1-2 वाजू द्या किंवा रात्रीचे 12-1 वाजता कुणी ना कुणी असं रनिंग करत असतं, म्हणजे रनिंगच करत राहायचं. मला कसं व्यायामाची आवड असल्यामुळे ज्यावेळेस मी सिंगापूरला 16मध्ये आलेलो त्यावेळेस म्हणजे मी तर 70-80 किलो असं माझं वजन, पूर्ण ब्लॅक चेहरा. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस इकडे आलो, म्हणजे मेंटॅलिटी आपली कशी चेंज होते ते वातावरणावरती भरपूर काही डिपेंड असते. तर आजूबाजूचं म्हणजे 12 तास मला काम असायचं, तरी पण मी 1-1.5 तास व्यायाम करायचो. आणि त्यानंतर मी तुम्हाला इथे एक फोटो पण टाकतो माझा, म्हणजे मी जाताना कसा होतो आणि एक 5 ते 6 महिन्यामध्ये माझं बॉडी लँग्वेज किती चेंज झाली होती. तर वातावरण पण आपलं भरपूर मॅटर करतं आपल्या लाईफस्टाईलवरती. जसं काय आपलं वातावरण आपल्या आजूबाजूला आहे तसंच आपलं माइंड पण काम करतं. आणि ते हॉटेल, हे हॉटेल कुठं पण जावा तुम्हाला दिसणारच. तर बहुतेक 56 फ्लोअरवरती आम्ही जाणार आहे. आत्ता बघू आता किती वेळ होतोय. तिथे जाऊन शकतो आपण आणि तिथून आपण सगळं एक्सप्लोअर करू शकतो. तर मित्रांनो, हा माझ्यासोबत हा अवतार सिंग म्हणून आहे पंजाबचा. तुम्हाला इथं सिंगापूरमध्येच भेटला. तर बोलता बोलता विषय निघाला. तर त्याचा ॲक्च्युली सकाळी शूज हरवला होता आणि शूज हरवला तर त्याला इंग्लिशमध्ये बोलता येत नव्हल्यामुळे तुम्हाला बोलला की त्या रिसेप्शनवाल्याला एकदा बोला माझा शूज हरवला म्हणून सांगा. मग मी नंतर तुम्हाला मी फिरायला चाललो, मी पण चाललो. मग बोलता बोलता विषय निघाला. तर हे पॉझिटिव्ह आपण काय घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. तर मी त्यांच्याशी बोलतो, तुम्हीच बघा ह्याची कंडिशन कशी आहे. म्हणजे हेलो अवतार सिंह जी. हाँ जी. कैसे आप सिंगापुर में? सिंगापुर बहुत बढ़िया है. कैसे आ गए आप? मैं आ गया बस घूमने के लिए. घूमने के लिए. और तो आपको इंग्लिश तो पूरी आती रहेंगी, आप प्रदेश में आ गए तो? नहीं, इंग्लिश नहीं आती. फिर आप कैसे फिर सर्वाइव करते हो पूरा? मोबाइल से, नेविगेशन से ऐसे ही करता हूँ बस. तो हमारे इधर तो बहुत डरते हैं लोग, इंग्लिश आते नहीं कि कैसे. डरने की क्या बात है, इंग्लिश का क्या है, कॉन्फिडेंस होना चाहिए आप में. अच्छा, तो है आप मेरे में, सभी को रखना चाहिए. बराबर है. तो मतलब इंग्लिश के ऊपर ही सब कुछ नहीं है अपने को. इंग्लिश सिर्फ कौन सी भी लैंग्वेज बोलनी आनी चाहिए और कॉन्फिडेंस चाहिए, तो हम किधर भी जा सकते हैं. कॉन्फिडेंस चाहिए. ठीक है. चलो धन्यवाद जी. ठीक है, ओके, थैंक यू. हॉटेलमध्ये आपला मित्र भगवान जॉब करतो. त्याच्यावरती जे दिसते तुम्हाला म्हणजे 3 मजले खाली आहेत आणि त्याच्यावरती जो आहे तो स्विमिंग पूल आहे. तर हे सिंगापूरमधलं वन ऑफ द बेस्ट हॉटेल आणि मोठं हॉटेल आहे. पण भाई मला इथे बघून एवढं भारी वाटतंय. कितीतरी लोक इथे रनिंग करतात, म्हणजे व्यायामाला एवढं महत्त्व देतात इकडे. पॉझिटिव्ह आपण ॲटोमॅटिकच होते माणूस यांच्याकडे पाहून. आपण आता आहोत कितव्या फ्लोअरला असेल तुम्ही सांगा, गेस करा.
तर आपण जे मी तुम्हाला हॉटेल दाखवलं होतं मरीना बाय द सेंट्स, त्या हॉटेलच्या आपण 57 फ्लोअरला आहे. आणि 57 फ्लोअरवरून जर नजारा बघायचा म्हटलं तुम्हाला तर मी दाखवतो आता कसा नजारा दिसेल. आता आपण आहे 57 फ्लोअरवरती आणि याच्यावरती स्विमिंग पूल आहे. तर हा खालचा नजारा बघा तुम्ही, हे पूर्ण सिंगापूर दिसेल आपल्याला इकडनं. ते जे खाली गार्डन बाय द बे आहे तिथे रात्रीचा लेझर शो होतो, म्हणजे लाइटिंग शो. तर अशा प्रकारचं पूर्ण आहे ते. पूर्ण तुम्ही तिकडं बघाल तर हे सगळं क्रूज आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या पूर्ण समुद्रामध्ये ह्यांच्या क्रूज आहेत, तुम्हाला दिसत असतील आता. आणि खाली बघाल तर असं काय आहे. आता आहोत 57 फ्लोअरला. आता आपल्याला फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे. तुम्ही बघू शकत असाल हे 57 फ्लोअरपर्यंत. आणि लिफ्ट तर एवढी फास्ट आहे, काही सेकंदामध्ये ती लगेच खाली जाते. आता तुम्ही बघा 54. अशा प्रकारची लिफ्ट आहे. भाई इथं एअरपोर्टवरती जी मॉपिंग मशीन असती ती सुद्धा ॲटोमॅटिक आहे. म्हणजे इथे जेवढी लोक कमी करता येतील तेवढी लोक यांनी कमी केलेले आहेत कामासाठी. आणि बघू शकता तुम्ही सगळं ॲटोमॅटिकच वर्क करतंय. म्हणजे फरशी क्लीन करायची मशीन आहे. तर वाजलेत संध्याकाळचे 10:30 आणि आज तारीख आहे 4 सप्टेंबर 2024. मी आहे आत्ता चंगी एअरपोर्टवरती टर्मिनल 4ला. तर आपल्याला म्हणजे सिंगापूरमध्ये फिरून 2 दिवसाची माझी सिंगापूर ट्रिप होती आणि इकडनं आता मग मी चाललो आहे फिलिपिन्स मनिलाला. तर आपली फ्लाईट जी आहे रात्री 1:30 वाजता आहे. मी लवकरच आलो होतो. 8-8:30 वाजता मी सिंगापूर एअरपोर्टला येऊन पोहोचलो. तिथून चेक इन वगैरे झालं. मोबाईल दोन्ही पण डिस्चार्ज झाले होते म्हणून मग चार्जिंग करत बसलो. तर इथून आपली जी जर्नी असेल ती सिंगापूर टू मनिला असेल. 4.5 तासाची जर्नी. संध्याकाळी आपण 1:30 वाजता म्हणजे मिडनाईटला 1:30 वाजता आपली फ्लाईट निघेल आणि 5:45 वाजता मनिलामध्ये पोचेल. तिकडनं आपल्याला मग 1 दिवस स्टे आहे माझा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 तारखेला माझी एक विजा अपॉइंटमेंट आहे. तर त्यासाठी मी चाललेलो आहे मनिलाला. तर मनिलाला जाण्यासाठी तिकडे पण विजा लागतो. परंतु मी काय केलं होतं, मी सिंगापूरचा मल्टी एंट्री विजा घेतला होता 2 वर्षाचा. आणि जर आपल्याला सिंगापूर US किंवा शेंजन विजा तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्हाला फिलिपिन्सला जाण्यासाठी त्यांचा कंट्रीचा एक सेपरेट विजा काढण्याची काही गरज नाही. तर या विजावरती चालतं. तर इमिग्रेशनमध्ये ते क्वेश्चन विचारतात बरेचसे की आमचा विजा का घेतला नाही ते. आता बघू मला काय काय विचारतात, कारण एक माझा मित्र गेला होता त्याला तर भरपूर सारे विचारले होते. तर बघू आता आपण इमिग्रेशनमध्ये काय काय होतं. फक्त इमिग्रेशनच क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. बाकी तर काय प्रॉब्लेम नाही, कारण आपण हॉटेल बुकिंग केलेलं आहे 2 दिवसाचं. आणि आपली रिटर्न जी फ्लाईट आहे ती आहे 7 तारखेची. म्हणजे थोडक्यात 8 तारखेचीच आहे मला वाटतं, काहीतरी रात्रीची. 7 तारखेची रात्रीची आहे 11-11:30 वाजता. तर आपण 8 तारखेपर्यंत एक 7 ते 8 वाजेपर्यंत पुण्यामध्ये पोहोचेल. तर बघू कशी होते जर्नी. आणि आता मी पण फिलिपिन्सला फर्स्ट टाईमच चाललो आहे. तर 2 दिवस मी मुद्दाम तिथं थांबतो आहे, कारण म्हटलं जरा एक्सप्लोअर करूयात काय काय नवीन भेटतं आहे का आपल्याला बघायला.
तेलाची जी करन्सी आहे फिलिपिन्सची तिला पेसो असं बोलतात, म्हणजे फिलिपिन्स पेसो. आणि आपली आहे ती आपण पैसे पण म्हणतो, बाकीचं पण म्हणजे आपली आहे ती रुपये आहे. तर रुपये आणि पेसो जवळजवळ सेम टू सेमच आहे मला वाटतं, इंडियाची करन्सी आणि फिलिपिन्सची करन्सी. हो, आता कशी होते आपली फिलिपिन्सची जर्नी. आता एखाद्या आपण नवीन देशामध्ये जातो, मलासुद्धा काहीच माहिती नाही त्याच्यातलं, परंतु आपल्याला म्हणजे जो माणूस बोलू शकतो तो कुठं पण जाऊ शकतो असं बोलतात. आणि मोबाईल आहे, पहिल्यासारखं कोणाला विचारायची गरज लागत नाही, कारण आपल्याकडे मोबाईल असल्यामुळे इंटरनेट पण आहे. मी ॲक्च्युली मी सिंगापूरचं सिम कार्ड घेतले, पण ते मनिलामध्ये चालतं. तर मग तिकडे काय प्रॉब्लेम येणार नाही. आणि तिकडं उबर चालत नाही, पण ग्रॅब चालतं. तर मग ऑनलाईन टॅक्सीज पण आहेत आणि तिथे बाईक टॅक्सी पण आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम तर यायला नाही पाहिजे आपल्याला. बघू 2 दिवसामध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं आहे, गेल्यानंतरच समजेल. आता वाजलेच जवळजवळ 10:30, परंतु आमचं बोर्डिंग जे होईल ते 12 वाजता होईल. तर मी आता अजून गेटवरती गेलेलो नाही, कारण मी अर्ली चेक इनच केलं म्हणायचं थोडक्यात. त्याच्यामुळे गेट त्यांचं कन्फर्म झालं नाही कुठल्या गेटला फ्लाईट येईन असं. तर बघू आता थोडंसं एक 11 11:30 नंतर मी थोडंसं राऊंड मारतो, कुठल्या गेटला फ्लाईट येते ते बघतो आणि भेटतो तुम्हाला मी उद्या फिलिपिन्समध्ये. तर हे आहेत फिलिपिन्सचे पेसो, जी फिलिपिन्सची करन्सी आहे. ही 1 पेसो म्हणजे आपल्या इंडियन रुपीज 1.5 रुपये आहे. यांची ही करन्सी तर ठीक आहे, पण चिल्लर खूप कन्फ्युजनवाली आहे. नमस्कार मित्रांनो. तर काल तुम्ही बघितलं असेल मी सिंगापूरमधून फिलिपिन्सला निघालेलो आहे. आणि सिंगापूरमधून जी फ्लाईट होती आपली ती रात्रीची 1:30 वाजताची होती. आणि त्याच्यामुळे पूर्ण रात्र आपली अशीच म्हणजे झोप वगैरे काहीच झाली नाही. आणि आपली जी फ्लाईट 1:30ची होती ती आपली 2:30 वाजता निघाली. तो सिंगापूर ते मकाती म्हणजे फिलिपिन्स आपला जो ट्रॅव्हलिंग होती ती जवळजवळ 2400 ते 2500 किलोमीटर होती. आणि मी सकाळी 6 वाजता मनिला एअरपोर्टला लँड झालो. तर मनिला म्हणजे फिलिपिन्सची कॅपिटल आहे. कॅपिटल म्हटलं तर तुम्हाला तर माहितीच आहे, त्या सिटीमध्ये जे काय देशाचा कारभार चालतो तो तिथूनच चालतो. तर आता आपण मनिला मध्ये नाहीये, म्हणजे मनिलापासून एक 10 किलोमीटर मकाती म्हणून एक सिटी आहे, त्या सिटीमध्ये मी आलेलो आहे. आणि पासून मी उतरलो आणि तिथून मी अगोदरच चेक केलं होतं तिथं कॅब वगैरे कुठल्या कंपनीचे चालतात. तर ग्रॅब म्हणून एक इथं आपल्या इथे जसे ओला उबर आहे तसं इथे ग्रॅब म्हणून एक कंपनी. तर मी त्याचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं होतं आणि मी एअरपोर्टमधूनच बुक केली. तर म्हणजे मला इथं असं जाणवलं की म्हणजे फक्त आपल्या इंडियामध्येच असं नाही की म्हणजे दुसऱ्या कुठल्याही देशामध्ये जा, फ्रॉड म्हणा किंवा लुटणारे लोक प्रत्येक ठिकाणी असतात. तर ज्यावेळेस मी एअरपोर्टमधून बाहेर आलो त्यावेळेस ग्रॅबवरती चेक केलं की जे मी माझं हॉस्टेल बुक केलं होतं तर ते 10 किलोमीटर होतं आणि मला ग्रॅबवरती काहीतरी 360 रुपये दाखवत होतं. आणि मी आतमधूनच बुक करून मग मी बाहेर आलो गेटजवळ. तर ड्रायव्हरला मी मेसेज वगैरे केला की इथे इथे थांबलोय म्हणून. तर असतानाच एक परत टॅक्सीवाला आला, म्हणे मी ग्रॅबच चालवतो. आणि मला विचारलं कुठं जायचं, मी म्हटलं सांगितलं मकातीला वगैरे जायचं. तर मला म्हणे 1,500 रुपये घेईल.
10 किलोमीटरसाठी. त्यानंतर परत म्हणे 1,000 रुपये, आणि मी ग्रॅब बुक केले होते तर त्याच्यावरती 350 रुपये दाखवत होतं. तर मग एक 5-10 मिनिटानंतर माझी जी कॅब बुक केली होती मी ती कॅब आली. नंतर मग मी ड्रायव्हर सोबत गप्पा मारत मारत आपल्या हॉस्टेलला पोहोचलो सकाळी 8:30 वाजता. परंतु हॉस्टेलचं जे चेक इन होतं ते दुपारी 2 वाजता होतं, आणि मी रात्रभर काय झोपलो नव्हतो, कारण फ्लाईटमध्ये तर झोप लागतच नाही. एकदम प्रवास म्हटलं तर विमानातच आहे, त्याच्यामध्ये धड झोप लागत नाही, आणि त्यांचं जे टायमिंग असतात त्या टायमिंगलाच आपल्याला जावं लागतं. असं नाही की ही बस गेली तर दुसऱ्या बसमध्ये आपण चढू शकतो, परंतु तिथं तसं नाही, डायरेक्ट आपला लॉस होऊन जातो. आणि सिंगापूर ते फिलिपिन्स जे माझं तिकीट होतं ते 10,000 रुपयाचं तिकीट होतं. तर मग मी एअरपोर्टला आल्यानंतर इमिग्रेशन वगैरे झालं. तर सिंगापूरमध्ये जसं SG अरायवल कार्ड भरावं लागतं आपल्याला ऑनलाईन, तसंच इथं सुद्धा फिलिपिन्स अरायवल कार्ड भरावं लागतं. ते मी अरायवल कार्ड ऑनलाईन भरून घेतलं. त्यानंतर इमिग्रेशन झालं माझं. जे फॉरेनर्स लोक दुसऱ्या देशातून म्हणजे ट्रॅव्हल करत असतात त्यांचं इमिग्रेशन होतं. इमिग्रेशन काउंटरला गेल्यानंतर मी पासपोर्ट वगैरे दिला, तिकीट दाखवलं. मला त्याने फक्त हॉटेल बुकिंग विचारलं, विजा विचारला. आपल्याकडे सिंगापूर मल्टी एंट्री विजा होता, त्याच्यामुळे मला फिलिपिन्सचा विजा काय काढावा लागला नाही म्हणून दाखवला. बाकी मला हॉटेल बुकिंग वगैरे विचारलं, आणि येऊन मी परत झोपलो वगैरे. तसं हॉटेलचं चेक इन आपलं 2 वाजताचं होतं, परंतु मी 500 पेसो एक्स्ट्रा दिले आणि ते चेक इन करून घेतलं.